नमस्कार भावांनो बहिणींनो, आज छकू दिदीला म्हणलं फोन धर, म्हणलं बाळा काय गरमी आहे भावांनो बहिणींनो. स्वयंपाकाच्या घरात लय गरमी होती. दाजी म्हणे पंखा लावून देतो म्हणे स्वयंपाकाच्या घरात लय गरमी होती. आणि घरातल्याचे नाटके दोन दोन भाज्या. आता ह्या दोन्ही लेकरासाठी करायची मुगाची डाळ आणि दाजीसाठी बनवायचं डाळ तडका. पाम उन्हाच्या पण दोन दोन भाज्या करा. ह्या घरात बसू वाटाना. लय का लय बरं झालं बापा, आमच्या इकडचं दुकान उघडले. इकडचे सगळे उन्हाळ्याचे गावाला जायला होते. हाय ना छकू दिदी, लय बेजाऱ्या चालू होत्या. आम्हाला 3 नंबरच्या शिरीकडे जाऊला म्हणजे सकाळीच लगे 6 वाजता दूध घेऊन आले मी. आणि भैया दर दिवस खुल्या वातावरणात जातोय चौपाटी मित्राईसोबत. 4 वाजताच जातोय दर दिवस. आणि दाजी कशाला दूध घेऊन येते, मग मलाच जावं लागतंय दर दिवस दूध आणायला जायचं. तर आता ही तर डेअरी बंदच आहे इकडची, पण तिथं लेकरायला जे पाहिजे खायच्या वस्तू बिस्किट हे ते नाही भेटत. नुसतं कपड्याचे साबण दूध असं भेटते. तर मी इथली कटाळा आलता मला जाऊ जाऊ तिकडं, म्हणजे आम्हाला त्या कोपऱ्यात जाणं लागू लागलं. आता नेमकेच पाण्यावाले दादा येऊन गेले. तर छकू दिदीने पाणी घेतले. आता ही जार भरलाय. हां आता गेलेत ते दादा पाण्यावाले. तर म्हणलं आता आपण स्वयंपाक पाणी करून घ्यावा. अजून पोळी भाजी सगळं सगळं बाकी. आणि काल तर मी घडोच नाही टाकला. जे जेवण केलं, छोले भटुरे बनवले काल. आणि मग जेवण केलं, सुस्ती आल्यावानी झालं. छोकू सोबत पोटभर जेवण केलं आणि मग मला कटाळा आला. आता आता हे बंद तयारी करते आणि मस्त लगे 1 शिंगल चहा करून पिते, स्वयंपाकाला लागते. आता 10:30 वाजले. दाजी येते 2 वाजता. भैयानं सोयाबीन वड्या त्याच्या हातानंच बनवल्या. नाश्ता करून तो झोपेली. तर ती झोपेले. आता आज पण आपल्या हिडोल थोडा उशीरच होईन. आता आता 4 वाजता येते का 5 वाजता येते. हे उन्हाळ्याच्या सुट्ट्या लय आळश. लेकरं लवकर उठत नाहीत. आणि दाजीनं 4 वाजल्यापासून अलाराम लावला. जे तिच्या पप्पानं 4 वाजल्यापासून आला. हा पाहिजे लसण सोलायलाच खेळायलाच घेते छोटासा. जेच तुमच्या दाजीनं 4 वाजल्यापासून अलाराम लावला तर सकाळचे 8-9 वाजले लगे तवा. मग ते तर उठले. लवकर लावायचा. भैया 4 वाजता जातोय. मग टाईमपास. मग कोणीच आंघोळी बिंगोळी होत नाही कोणाच्या लवकर. मग लवकर आंघोळी झाल्यात लवकर हे होते. तरी पण छकू दिदीनं टोपलं भर भांडे घासले. आज दिदीनं लय मदत केली. टोपलं भर भांडे घासले. मग मी घरी गेलं पुसून घेतले. ती म्हणे मी कपडे धुते. म्हणलं नको मी राहू दे. तुमचे दाजी येशी घेऊ लागले घरात तर मी नाही म्हणलं. कूलर आणा म्हणलं. एवढे पैसे कशाला गुतवायचे. आता वाटायला लागले घेऊ दिली असती तर बरं झालं असतं. तर मीच आणि दाजी iPhone घेऊ लागले तेव्हा मीच नाही म्हणले दाजीला. तुमच्या दाजी रॅप हे टाकते तर दाजीला घेऊ द्यायलाच पाहिजे होता. तर मी नाही म्हणले. असं केलं. आणि मग दाजी मधात बिमार पडले तर आपले 80-90 हजार रुपये गेले दवाखान्यात. असे गॅप मागं गॅप पडत जातात. तर दाजीनं मला मंगळसूत्र बनवलं होतं आणि लग्नाच्या तारखेला मला ते आहे ना OnePlusचा फोन दिलता. आहे ना छकू, गिफ्ट दिलतं. आणि आता ह्या बारच्यानं त्याला म्हणलं काय द्या सांग. म्हणते कढई. कधी दिवस उगवते काय माहीत त्याला. कधी म्हणते चांदीच्या बांगड्या देईल तुला, कधी काय असं. आता बाबालाच म्हणावं लागेल. बाबा मला कढई घेऊन द्या. माय बाबाचा माझ्यासाठी जीव हजर असतोय. जे मागलं ते वस्तू देते. जे म्हणलं ते. मा पाठचा भाऊ मी बेजार करत नाही. त्याला जर म्हणलं ना बाबू मला गिफ्ट दे तू आणि मला कढईच दे तर म्हणून हो. असा भाऊ आहे मा. जीवाला जीव देणारा भाऊ आहे. पण बेजार नाही करत. 4 लेकरं आहेत आपल्या भावाला. कशाला हैराण करायचं. लय भारी आहे. मै बाबा मा भाऊ लय जीव लावते. आपल्याला वाटते आपल्या बाबाला कशाला हैराण करायचं. आपल्या बाबाच्या पायाचं मोठं ऑपरेशन होईल. आता संभारीकनं सुरी माझ्या बाबानं इथली मेहनत केली. भावांनो बहिणींनो वावरात. बाबाचं लय चांगलं आहे. त्याचं लय शेती भारी आहे. लगे त्याच्या वावरात सगळी बागच आहे. लगे सगळं बागमाळ्याचीच खेती. पाऊस लगे येर. आता सध्या बाबाची भरेली. आपल्या बाबाचं लय चांगलं आहे. असा बंगला बांधलाय भावांनो बहिणींनो आर्मीवाल्यानं. लय भारी भावाने.
सगळ्या दोन्ही भावायचं चांगले. एकाचं फिल्टर आहे तर ते लय हाय फाय चालतंय फिल्टर. बाबाचं चांगले, दोन्ही भावायचं चांगले, सगळ्याचं चांगले. लय भारी घर बांधलंय, बंगला लय भारी बांधलाय, एकच नंबर बंगला बांधलाय. लय आवडलाय मला. आता मी जर दिवाळीला गेले, सुट्टीवर जरी यायला असला भाऊ तर नक्की मी हेडो काढून टाकीन बंगल्याचा. तुम्हाला माझ्या भावाला बहिणीला दाखवेन मी. लय भारी आहे, चांगलं आहे भावाचं. आपल्या बाबानं त्याला पांगूच दिलं नव्हतं, शाळा शिकवली त्याला. आणि शिटीनं नाही पांगू द्यायचं, शिटीनं लेकरं पांगले तर नशा करतात हे ते. मग बाबानं त्याला कुठंच जाऊ दिलं नाही. तर ते गावाकडचे एक नोकरीला गेले. आणि माझ्या पाठचा भाऊ एक ते एवढा हिंमतवाला नव्हता, नाही त्याला नोकरी लागलीच असती. पण त्याला याच्यासाठी भरत्या गिरत्या नाही मारू दिल्या, त्याला हिंमत न. म्हणजे ते लय नाजूक होता माझ्या पाठचा भाऊ. त्याच्यामुळं कोणाला लागलं का काटा टोचलं तर ते पाहून त्याला चक्कर येईल. मग त्याच्यामुळं मग बाबा म्हणे याला आपण घरीच ठेवू, मग त्याला नाही जाऊ दिलं. त्याच्यात म्हणजे तो नाजूक आहे लय. आणि ह्यो सगळ्यात लहान आहे ना, ह्यो लय जब्बडी. याला आवडत आहे देशाची सेवा करायला, मग त्याच्यामुळे याला जाऊ दिलं. आणि ह्यो माझ्या पाठचा डरपोक होता. म्हणजे नाजूक होता तो. कोणाला काटा मोडला त्याच्या देखत तर त्याला चक्कर येईल. मग बाबा म्हणे यांना नाही जाऊ. तो म्हणे बाबा मला नाही म्हणे करायला. पण स्वतःचं बिझनेस चांगलं आहे, तर त्याचं बिझनेस आहे स्वतःचं फिल्टर. चांगलं आहे भावाचं. भावजाया चांगल्या आहेत, माझ्या चांगल्या भावजाया आहेत, जीव लावत्या. सगळे चांगले आहेत, भाषा आहे ते. काल आई भावांना बहिणींना बुद्धगयाला गेलती तर आमच्या परी पण म्हणजे माझ्या भाषाला जीव लावत्यात. काय काय वस्तू हरपल्या आईच्या घरातल्या लय. आणि मग घरी नसल्यावर तसंच होतंय. मग आई म्हणे ताई लय घरात धूळ झाली म्हणे. मग परीनं झाडू मारू लागला आईला. घरं गिरं पुसून गेलेले चांगले आहेत. माझी भाषाला आणला आणि भावांनो बहिणींनो 10 वर्षाची असं आमची परी. 10 वर्षाची म्हणजे एक पण मोठं नाही त्याच्यात. माझ्याहून लहान लहान आहे, मैच लेकरं मोठे. भावांनो बहिणींनो व्हिडिओ कसा वाटते तर नक्की सांगा कमेंटमध्ये. आज तुमच्या ताईला लय काम आहेत. दर दिवसच 2-2, 3-3 भाज्या बनवा. आता दाजीसाठी हिरव्या मिरच्यातली भाजी बनवायची आणि लेकरासाठी मिरची पावडरची. तर छकू दिदी बरीच मदत करते. व्हिडिओ कसा वाटतोय नक्की सांगा भावांनो बहिणींनो कमेंटमध्ये. आणि चॅनलला सपोर्ट करायचा आणि व्हिडिओ शेअर करायचा भावांनो बहिणींनो. आणि नक्की सांगा व्हिडिओ कॉमेडीचे काढू का कसे काढू तर मग नक्की सांगा कमेंटमध्ये. आणि काल माझ्या भावा बहिणीनं कोण व्हिडिओची वाट पाहिली तर नक्की सांगा भावांनो बहिणींनो कमेंटमध्ये. बाय भावांनो बहिणींनो, भेटते उद्याच्या व्हिडिओमध्ये.